वाशिम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा माहोल सध्या सगळीकडे सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांची सभा या ठिकाणी होणार आहे। माननीय नामदार मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी असणार आहेत। त्यांच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अनिल केंदळे सर आणि त्यांच्या 32 अधिकृत उमेदवारांचे नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ इथे विजयी संकल्प सभा आयोजित केली जाणार आहे। ह्याच वाशिम जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम चितलांगे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आम्हाला जाणून घ्यायचं की सध्या कशा पद्धतीची तयारी आहे आणि सभेचं काय नियोजन आहे? महाराष्ट्राचे विकास पुरुष माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद 1 नगरपंचायत चे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत, तसेच आमचे वाशिमचे जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत श्री अनिल केंदळे साहेब व सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ व विजयाची मुहूर्त मेढ रोवण्यासाठी केंदळे लेआउट या ठिकाणी 12 वाजता येणार आहेत। त्यांच्या समवेत सर्व आमचे आदरणीय खासदार, आमदार, भाजपाचे नेते, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे बूथ प्रमुख व जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने भारतीय जनता पार्टीवर, आदरणीय देवेंद्रजीवर प्रेम करणारी जनता या ठिकाणी येणार आहे। त्या सभेची तयारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, त्याचप्रमाणे श्री अनिलजी केंदळे साहेब व त्यांच्या सर्व नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक जोशपूर्ण वातावरण आज निर्माण झालेलं आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची उद्याची सभा ही आमच्या 5ही नगरपरिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हा विश्वास मी आपणास व्यक्त करतो। आदरणीय देवेंद्रजी सारखं एक खंबीर नेतृत्व, ते नेतृत्व आपला आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्या वाशिम शहरात येत आहे। तर समस्त जनतेने, आपल्या कार्यकर्त्यांनी देवेंद्रजीवर, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी या ठिकाणी अवश्य यावं व देवेंद्रजींना हा विश्वास द्यावा की 5ही नगरपरिषदावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। धन्यवाद सर। तर हे होते भारतीय जनता पक्षाचे वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे सर। त्यांचे सर्व कार्यकर्ते सध्या या ठिकाणी जी सभा होणार आहे, भव्य सभा होणार आहे, त्याच्या तयारीत लागलेली आहे। त्यासोबतच तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी सध्या स्टेज, त्यासोबतच सिक्युरिटी, त्यानंतर डॉग स्पॉट आणि जसं सरांनी सांगितलं तसं पोलीस प्रशासन विभाग हे सातत्याने या ठिकाणी कार्यरत आहेत। आणि उद्याची सभा कशी होणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला आमच्या या माहोल नगर परिषदेची निवडणुकीची जी सार्वत्रिक निवडणुकीचा जो सध्या सगळीकडे रणधुमाळी चाललेली आहे त्या माध्यमातून नक्कीच दाखवणार आहोत। तेव्हा आमच्या चॅनलसोबत जुळून राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच कमेंट करायला विसरू नका।